नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पोलीस भरती 2024 करिता अति महत्त्वपूर्ण जनरल नॉलेजचे प्रश्न हे कव्हर केले आहेत आणि हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या 2024 पोलीस भरतीकरिता विचारले जाऊ शकतात। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पाहायचा आहे। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला असा आहे की द्रोणाचार्य पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? द्रोणाचार्य हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? तर उत्तर असेल याचं क्रीडा आणि प्रशिक्षण याकरिता द्रोणाचार्य पुरस्कार हा दिला जातो। पुढचा प्रश्न असा आहे की 73वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे? 73वी घटनादुरुस्ती जी आहे ती कशाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी उत्तर होईल पंचायत राज याकरिता 73वी घटनादुरुस्ती ही संबंधित आहे। नेक्स्ट क्वेश्चन घेऊया। जय हिंद हा नारा कुणी दिला? जय हिंद हा नारा कुणी दिला? तर मित्रांनो, उत्तर होईल नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जय हिंद हा नारा दिलेला आहे। पुढचा प्रश्न असा आहे की गंगटोक कोणत्या राज्याची राजधानी आहे? गंगटोक ही कोणत्या राज्याची राजधानी आहे असा प्रश्न विचारलेला आहे। तर या ठिकाणी उत्तर होईल सिक्कीम। सिक्कीम या देशाची राजधानी म्हणजेच गंगटोक ही आहे। पुढचा प्रश्न असा आहे की भारताच्या दक्षिणेला कोणता देश आहे? भारताच्या दक्षिणेला कोणता देश आहे? तर उत्तर होईल श्रीलंका। तर भारताच्या दक्षिण दिशेला श्रीलंका हा देश आहे। पुढचा प्रश्न, भारताच्या घटनेत एकूण किती अनुसूची आहेत? भारताच्या राज्यघटनेत एकूण किती अनुसूची आहेत? तर याचं उत्तर होईल 12। तर भारताच्या राज्यघटनेत एकूण 12 अनुसूची आहेत। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे स्थापन केली? महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा ही कोठे स्थापन केली? महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा सातारा या ठिकाणी केली आणि स्थापना झाली 1961ला। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती? महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती? तर या ठिकाणी उत्तर होईल मुंबई। तर मुंबई ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका आहे। नेक्स्ट क्वेश्चन घेऊया। टिंबटिंब ही महाराष्ट्राची राजधानी आहे। टिंबटिंब ही महाराष्ट्राची राजधानी आहे। उत्तर होईल मुंबई। तर मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे। नेक्स्ट क्वेश्चन घेऊया। या ठिकाणी प्रश्न असा आहे की महात्मा गांधी यांचे राजनैतिक गुरु कोण होते? महात्मा गांधी यांचे राजनैतिक गुरु कोण होते? तर उत्तर होईल गोपालकृष्ण गोखले हे महात्मा गांधी यांचे राजनैतिक गुरु होते। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता? महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता? उत्तर असेल आंबा। नेक्स्ट क्वेश्चन घेऊया। इंडिया हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? इंडिया हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? उत्तर होईल महात्मा गांधी यांनी इंडिया हे वर्तमानपत्र सुरू केले। नेक्स्ट क्वेश्चन घेऊया। तर या ठिकाणी मित्रांनो प्रश्न असा आहे की 1852 साली महात्मा फुले यांनी कोणासाठी शाळा सुरू केली? 1852 साली महात्मा फुले यांनी कोणासाठी शाळा सुरू केली? उत्तर होईल अस्पृश्यांसाठी महात्मा फुले यांनी 1852 साली शाळा ही सुरू केली होती। नेक्स्ट क्वेश्चन घेऊया। कर्मवीर भाऊराव पाटील यांना कर्मवीर ही पदवी कोणी दिली? कर्मवीर भाऊराव पाटील यांना कर्मवीर ही पदवी कोणी दिली? उत्तर होईल संत गाडगे महाराज यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांना कर्मवीर ही पदवी दिली। पुढचा प्रश्न, या ठिकाणी प्रश्न असा आहे की संत नामदेवाची कोणत्या राज्यात अनेक मंदिरे आहेत? संत नामदेवाची कोणत्या राज्यामध्ये अनेक मंदिरे आहेत? तर उत्तर होईल पंजाब। तर पंजाब या राज्यामध्ये संत नामदेवांची मंदिरे हे आहेत। पुढचा प्रश्न, व्यापक मानवतावादी भूमिकेचा पुरस्कार करणारे संत कोणते? व्यापक मानवतावादी भूमिकेचा पुरस्कार करणारे संत कोणते? तर उत्तर होईल संत तुकाराम हे व्यापक मानवतावादी भूमिकेचा पुरस्कार करणारे संत आहेत। नेक्स्ट क्वेश्चन घेऊया। महाराष्ट्रात किती
कटक मंडळे आहेत? महाराष्ट्रामध्ये किती कटक मंडळे आहेत? तर उत्तर होईल 7. तर महाराष्ट्रात एकूण 7 कटक मंडळे हे आहेत. पुढचा प्रश्न, जिल्हा प्रशासनाचा केंद्रबिंदू कोण असतो? जिल्हा प्रशासनाचा केंद्रबिंदू हा कोण असतो? उत्तर होईल जिल्हा अधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा केंद्रबिंदू हा असतो. भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ कुठे आहे? भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ हे कुठे आहे? उत्तर होईल वडोदरा या ठिकाणी भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. या ठिकाणी प्रश्न असा आहे की जगामध्ये सर्वप्रथम प्लास्टिक उत्पादनावर बंदी घालणारा देश कोणता? जगामध्ये सर्वप्रथम प्लास्टिक उत्पादनावर बंदी घालणारा देश कोणता? उत्तर होईल फ्रान्स. तर फ्रान्स हा देश आहे जो जगामध्ये सर्वप्रथम प्लास्टिक उत्पादनावर बंदी घालणारा देश हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भारतातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते? भारतातील पहिले कोणते सेंद्रिय राज्य कोणते? उत्तर होईल सिक्कीम. तर सिक्कीम हे राज्य भारतातील पहिले सेंद्रिय राज्य आहे. पुढचा प्रश्न, तलाट्याची नेमणूक कोण करतो? तलाट्यांची नेमणूक कोण करतो? उत्तर होईल जिल्हा अधिकारी हा तलाट्यांची नेमणूक हा करतो. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. या ठिकाणी प्रश्न असा आहे की पावसाळ्यात होणाऱ्या शेतीच्या हंगामाला टिंब असे म्हणतात. पावसाळ्यात होणाऱ्या शेतीच्या हंगामाला टिंब असे म्हणतात. तर उत्तर होईल खरीप. तर पावसाळ्यात होणाऱ्या शेतीच्या हंगामाला खरीप असे म्हणतात. पुढचा प्रश्न, दर आठवड्यास प्रसिद्ध होते त्याला काय म्हणतात? दर आठवड्यास प्रसिद्ध होते त्याला काय म्हणतात? तर उत्तर होईल साप्ताहिक असे म्हणतात. पुढचा प्रश्न, जसा पाखरांचा थवा तशी भाकरीचा टिंब असते. जसा पाखरांचा तवा तशी भाकरीचा टिंब असते. तर उत्तर आहे चवड. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा हा कोणता आहे? तर उत्तर होईल अहमदनगर हा जिल्हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात नारळाचे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रामध्ये नारळाचे क्षेत्र जे आहे ते सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर उत्तर होईल सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये नारळाचे क्षेत्र हे आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला नक्की एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.